वर्गणी गरज वाटते. त्याचं कारण आहे त्या त्या ठिकाणी ती दैवत आहेत, त्यांची स्थिती आपल्यामध्ये स्थापन व्हावी म्हणून. तेव्हा कृपा करून प्रत्येकाने स्वतःवरच लक्ष ठेवून आपली आतली स्थिती बघायची. पहिले 3 मंत्र आपण म्हणूया आणि नंतर मी एक एक चक्रांचे मंत्र सांगेन, त्याप्रमाणे म्हणूया. घातलेत सर्वांनी बंधनं घालून घ्या. बस. आवाज थोडा कमी. Rajesh, please come near the stage. Yeah.
मनोबुद्ध्यहङ्कार चित्तानि नाम न चक्षुश्रोत्रजिह्वे न चक्राणनेत्रे न च व्योमभूमिर्न तेजो न वायु चिदानन्दरूपो शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपो शिवोऽहं शिवोऽहम् न च प्राणसंज्ञो न वै मञ्चवायु न वा सप्तधातु न वा पञ्चकोशा न वा पाणिपादौ न च उपस्थपायु चिदानन्दरूपो शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपो शिवोऽहं शिवोऽहम् न मे द्वेषराग न मे लोभमोह मदो नैव मे नैव मात्सर्यभाव न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः चिदानन्दरूपो शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपो शिवोऽहं शिवोऽहम् न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञा अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्दरूपो शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपो शिवोऽहं शिवोऽहम् न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदा पिता नैव मे नैव माता न जन्मा न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्या चिदानन्दरूपो शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपो शिवोऽहं शिवोऽहम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणि सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धा चिदानन्दरूपो शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपो शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपो शिवोऽहं 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 शिवोऽहम्
जय 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 निर्मल माता जय 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 हे भगवती श्री माता जी तव चरणों प्रणमाम। जय जय हे भगवती श्री माता जी तव चरणों प्रणमाम। जय जय हे भगवती श्री माता जी तव चरणों प्रणमाम। नाद ब्रह्ममयी जय वागेश्वरी नाद ब्रह्ममयी जय वागेश्वरी शरणं ते गच्छामः। जय जय हे भगवती श्री माता जी तव चरणों प्रणमाम। जय जय हे भगवती श्री माता जी तव चरणों प्रणमाम। त्वमसि शरण्यां त्रिभुवन धन्यां त्वमसि शरण्यां त्वमसि शरण्यां त्रिभुवन धन्यां सुरमुनि वंदित चरणां नवरस मधुरा कविता मुखरा स्मित रुचि रुचिराभरणा। जय जय हे भगवती श्री माता जी तव चरणों प्रणमाम। जय जय हे भगवती श्री माता जी तव चरणों प्रणमाम। आसीना भव मानस हंसे आसीना भव मानस हंसे जय श्री माता जी जय जय श्री माता जी। आसीना भव मानस हंसे कुंद तुहिन शशि धवले हर जडतां कुरु बोधि विकासं सित पंकज तनु विमले। जय जय भगवती श्री माता जी तव चरणों प्रणमाम। जय जय हे भगवती श्री माता जी तव चरणों प्रणमाम। ललित कलामयी ज्ञान विभामयी ललित कलामयी ज्ञान विभामयी वीणा पुस्तक धारिणी ललित कलामयी ज्ञानदायिनी साक्षात आदि शक्ति मतिरास्तार्नो तव पद कमले वैकुंठा विषहारिणी
जय जय हे भगवती श्री माताजी तव चरणौ प्रणमाम जय जय हे भगवती श्री माताजी तव चरणौ प्रणमाम नाद ब्रह्ममयी जय जगज्जननी नाद ब्रह्ममयी जय वागेश्वरी शरणं ते गच्छाम जय जय हे भगवती श्री माताजी तव चरणौ प्रणमाम 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 जय जय भगवती श्री माताजी तव चरणौ प्रणमाम If you put it here and it won't fall off. Bring it closer and give it a balance. Now you can bring it even closer. It's better. ह्या पुण्यनगरीला पुणे असे म्हणतात, पण आपल्या शास्त्रात त्याला पुण्यपट्टणम असं म्हटलेलं आहे. साऱ्या विश्वातलं पुण्य या पुण्यानगरातनं वाहत आणि त्याचे वाहक तुम्ही सगळे आहात. आज हा केवढा योग आहे की जे पुण्याचे स्रोत आहेत असे श्री शिव त्यांची पूजा तुम्ही इथे मांडलेली आहे. जोपर्यंत मनुष्य शिवस्थितीला उतरत नाही, जोपर्यंत त्याला आत्मसाक्षात्कार होत नाही, तोपर्यंत तो आंधळ्यासारखा वावरत असतो. कोणतीही मानवी धारणा ही एखाद्या छायेसारखी भ्रामिक असते आणि त्या धारणेला बघून धरून त्यावर आसन मांडून मनुष्य आपलं आयुष्य कंठित असतं. आत्मतत्व जाणल्याशिवाय साऱ्या विश्वातलं जे मर्म आहे ते मनुष्य जाणू शकत नाही. पण सर्वसाधारण आपल्या रोजच्या
व्यवहारातलं सुद्धा रोजच्या मानवाच्या जीवनातलं तत्व मर्म मनुष्य जाणू शकत नाही. प्रत्येक मानवामध्ये हे शिवतत्व हृदयामध्ये प्रतिबिंबित आहे, आत्मा स्वरूप. आणि हे सर्व विश्वाच्या आत्म्याचं प्रतिबिंब जे हृदयात आहे ते जाणल्याशिवाय ह्या सृष्टीचं सूत्रसुद्धा कळू शकत नाही. अंधारात आपण चाचपडत असतो, एकमेकांना ओळखत नाही, एकमेकांना जाणत नाही, कसलीच आपल्याला जाणीव एकमेव नसते, त्याबद्दल भ्रामकता असते. एकमेव जाणीवेसाठी ज्याला ॲब्सोल्यूट म्हणतात, आत्माच मिळवला पाहिजे. कारण तोच आपल्या सर्व नसांनसांमध्ये एकमेव जाणीव देऊ शकतो. ज्याला वेदांनी विद म्हटलेलं आहे की विद झालं पाहिजे, ते आत्म्याच्या शक्तीशिवाय आपल्या नसांनसांमध्ये येणार नाही. आज जरी आम्ही किती म्हटलं की आम्ही जातीयता सोडून टाकू, जातीवाद सोडून टाकू, गरीब श्रीमंत मिटवून टाकू, म्हणजे असे कोणतेही प्रश्न ज्याला इश्यूज म्हणता येतील, जागतिक प्रश्न घ्या की आम्ही विस्फोटक जेवढे बॉम्ब आहेत त्यांना बंद करून टाकू, किंवा सर्व जगामध्ये एकच साम्राज्य आलं पाहिजे, अशा मोठ्या मोठ्या कितीही कल्पना केल्या आणि ते बाह्यातनं किती जरी तुम्ही साध्य केलं तरी ते निष्फळ होऊन जातं. त्याला कारण ज्यांनी हे बनवलं आहे तो मानव, ती मानवजात अजून त्या स्तराला आलेली नाही जिथे ती विश्वात्मकाला जाणेल. विश्वाचा आत्मा आपल्या हृदयात आहे. त्या आत्म्यात आपण जाणू शकतो की हे सर्व विश्व एका परमेश्वराने बनवलेलं आहे आणि आपल्या सर्वांमध्ये त्याच परमेश्वराचा अंश हा आत्मा विराजमान आहे. वरपांगीपणाने किती आपण म्हटलं की आम्ही सर्व एक आहोत, आम्ही सगळे भावंड आहोत, तरी ती वरवरची भावना राहील. खोल आतमध्ये हृदयात तो आत्मा बसलेला आहे. फक्त आपलं चित्त जेव्हा त्याच्या प्रकाशाने आलोकित होतं तेव्हाच मनुष्य समजतो की खरोखरच आपण एका शरीराचे अंग प्रत्यंग आहोत. आज आपण विश्वधर्म स्थापन केला, तो फक्त अशाच लोकांच्या आधारावर होऊ शकतो ज्यांच्यामध्ये विश्वात्मकाचं प्रतिबिंब पडलेलं आहे. बाह्यातल्या लोकांचा कोणताही तुम्ही असा विश्वाचा कार्यक्रम काढला तर तो फलित होणार नाही, कारण त्याच्यात काही सुद्धा सत्य नाही. तर सर्वप्रथम आत्म्याची आपल्यामध्ये जागृती ही पूर्णपणे झाली पाहिजे. तो जागृत आहे, पण त्याची जी जागृत स्थिती आहे ती आपल्या चित्तात आली पाहिजे. बाह्यातनं प्रयत्न करूनही होऊ शकते असं लोकांचं म्हणणं आहे, पण मला असं वाटतं की ती आतूनच होते. आतूनच ती आपल्यामध्ये जागृती येऊ शकते. ती म्हणजे कुंडलिनी जागरण आहे. कुंडलिनी ही शक्ती आपल्यामध्ये व्यवस्थित सुप्तावस्थेत असते आणि ज्या वेळेला तिचं जागरण होतं तेव्हा ही शक्ती, जसा एखादा
दीप आपण पाजळून ठेवा आणि त्याच्यावरती एखादी शक्ती किंवा समजा गॅसची धार आली तर ती कशी पेटून निघते, तसंच आपलं चित्त आहे ते संबंध आलोकित होऊन जातं. पण तो आलोक जोपर्यंत आपल्या व्यवहारात, आपल्या वागण्यात, आपल्या समाजात, आपल्या देशात आणि ह्या विश्वात पसरणार नाही, तोपर्यंत सहयोगी होऊन सुद्धा काही फायद्याचं नाही. जो आलोक तुमच्यामध्ये आला त्याच्यामुळे तुमच्या प्रकृतीला आराम पडला असेल. कदाचित तुमची मानसिक स्थिती ठीक झाली, शारीरिक स्थिती ठीक झाली, संसारिक स्थिती ठीक झाली, तरीसुद्धा अजून तुम्हाला शिवशक्ती मिळालेली नाही. शिवाची जी शक्ती आहे की विश्वाला आपण एक मानलं पाहिजे. एक मानणं हे काय बुद्धीने नाही होत, पण ती जाणीव आतून येते की आम्ही सर्व एक आहोत. हे सर्वप्रथम शिवाचं दर्शन म्हणजे तो विश्वात पसरलेला आहे. आणि त्याचं कार्य इतकं तोलून आहे, इतकं समजून आहे की तो प्रत्येकाला ओळखून आहे. आता समजा जर तुम्ही इथे दिवा लावला तर या दिव्याला हे समजणार नाही की कुठपर्यंत प्रकाश पोचवायचा किंवा कोणत्या गोष्टीला आलोकित करायचं किंवा कोणती अशी जागा आहे जिथे हा प्रकाश गेला पाहिजे. तो विचार हा दिवा करणार नाही. पण आत्म्याचं तसं नाही. एकदा जर तुम्ही आत्मा तेवला तर तो चैतन्य रूपाने तुमच्या हातातनं वाहू लागतो आणि त्याच्यामध्ये ही जी आलोकित झालेली बुद्धी आहे त्या चैतन्यातनं वाहते. ती तुम्हाला बरोबर सांगते इथे तुमचं चुकत आहे, इथे तुमचं चुकत आहे, इथे तुम्ही ठीक चालले, तिथे तुम्ही पुढे चला. म्हणजे साऱ्या परमेश्वराची जी बुद्धी आहे ती ह्या आत्म्यातून वाहते. साऱ्या विश्वातलं जेवढं कार्य परमेश्वर करतो आहे ते तुमच्या हातून सुद्धा त्याचप्रमाणे तो करून घेत आहे. म्हणून सर्वप्रथम आत्म्याला प्राप्त झालं पाहिजे, शिवाला प्राप्त झालं पाहिजे. आता बाह्यातनं कसं आपण शिवाकडे जाऊ शकतो ते पाहायला पाहिजे. शिवतत्वामुळे सत्य जाणलं जातं. कारण मी सांगितलं की विश्वाची सर्व शक्ती जी आहे ती एका शरीरातनं वाहल्यासारखी आहे आणि त्यामुळे कुठेही काय होत असलं तरीसुद्धा तुम्ही या शक्तीच्या द्वारे सामूहिक चेतनेत सत्य जाणू शकता. सत्य काय किंवा असत्य काय हे जे केवळ सत्य आहे, जे ॲब्सोल्यूट आहे, ते तुम्ही आत्म्यामुळे जाणू शकता. आणि ह्या प्रकाशाचा जो विशेष गुण आहे की जेव्हा हा प्रकाश आपल्या हृदयात येतो तेव्हा मनुष्य आनंदात रमण करू लागतो. आनंदाच्या उर्मी त्याच्या अंगात उडतात. त्याच्या बुद्धीत, त्याच्या वागण्यात, सर्व गोष्टीमध्ये एक चमक येते. एक विशेष मोहित करणारं, उच्च पदाला नेणारं असं एक व्यक्तित्व त्याच्यात जागृत होतं. अशा मानवाजवळ जो मनुष्य येईल त्याचा उद्धार होतो, त्याचा कल्याण होतं, तो सन्मार्गाला लागतो, उत्तम मार्गाला घेतो, आपोआपच हे घटित होतं. त्या संगतीतच हे सगळं घडून येतं. पण त्याही पलीकडे असा मनुष्य नेहमी आनंदात मग्न असतो. आनंदाला दोन बाजू नसतात, फक्त केवळ आनंद असतो. त्याला आपण निरानंद म्हणतो. केवळ आनंद म्हणजे त्याच्यामध्ये सुख आणि दुःख अशी एका नाण्याची दोन बाजू किंवा दोन स्थिती नसतात. मनुष्य एकमेव स्थितीत असतो आणि ती एकमेव स्थिती म्हणजे आनंद स्थिती आहे. त्यात तो साक्षी स्वरूप होऊन सुख आणि दुःखाच्या लाटांना बघत असतो. जसा काही नावेवर बसला आहे
आणि समुद्राच्या कितीही लाटा आल्या तरी त्यांना तो मजेत निहाळून राहिला. ती स्थिती, त्या न्याहाळण्याची स्थिती, ती स्थिती तुमच्यात प्राप्त झाली म्हणजे आनंदाच्या उर्मी, आनंदाचं सौख्य आणि आनंदाचं राज्य काय आहे ते लक्षात येतं. पण ते मिळवून सुद्धा आनंद परिपूर्ण होत नाही. कारण जो ह्या आत्म्याचा स्रोत आहे तो विश्वाचा आत्मा आहे. म्हणून जोपर्यंत हा आनंद आपण विश्वाच्या प्रत्येक सीमेवर नेऊन पोचवत नाही तोपर्यंत आपण आनंदात पूर्णपणे येऊ शकत नाही. म्हणजे एखादा समजा समुद्रामध्ये फूल पडलं तर ते वाहत वाहत ह्या किनाऱ्यावर जाईल, मग त्या किनाऱ्यावर जाईल, मग त्या किनाऱ्यावर जाईल. त्याची हीच गती होऊन जाते, त्यातच त्याला आनंद वाटतो. तसंच एकदा मनुष्य परमेश्वराच्या साम्राज्यात उतरला की त्याला वाटतं कोणाच्या हृदयाला जाऊन भिडावं, कुणाला जाऊन सांगावं, कुणाला भेटावं, कोणत्या देशात जावं आणि ही सुवार्ता सांगायची की तुम्ही सुद्धा आपल्या आत्मसाक्षात्काराला प्राप्त व्हा. म्हणून विश्वस्वरूपत्व आल्याशिवाय आम्ही आत्मसाक्षात्कारी झालो असं म्हणता येते. जे लोक स्वतःला सहयोगी म्हणतात ते अजूनसुद्धा जातीपाती नसत्या गोष्टींना धरून बसतात. आमच्या जातीतच लग्न झालं पाहिजे, आमची जात, आमचं हे, आमचं ते, ह्या मर्यादेतनं निघाला पाहिजे. आमचा देश, आम्ही हिंदुस्थानी, आम्ही इंग्लिश, आम्ही अमेरिकन, आम्ही तुमच्यापेक्षा उच्च, तुम्ही आमच्यापेक्षा नीच, आम्ही उत्तरेत राहणारे, तुम्ही दक्षिणेत राहणारे, पूर्व पश्चिम, ह्या सर्व दिशा मानवाने ठरवलेल्या आहेत. परमेश्वराने काही बनवल्या नाही. त्यांनी काय ह्या सृष्टीमध्ये असे वेगळे वेगळे देश वगैरे बनवलेले आहेत, पण वैचित्र्य आणण्यासाठी इतकी सुंदर सृष्टी केली. पण माणसाचं डोकं प्रत्येक ठिकाणी हे शोधत असतं की आता आपण आपल्याला कसं वेगळं करून घ्यायचं, अलगद कसं करून घ्यायचं. तर आता मग पुणेकर झाले, मग मुंबईकर झाले, मग त्यातल्या त्यात पुणेकरमध्ये सदाशिव पेठवाले झाले, मग त्यातले आणखीन आतमध्ये गेले तर ते आणखीन कोणत्या विहिरीत जाऊन बसतील देवाला ठाऊक. पण सहयोगांनी विहिरीत लावलं नाही पाहिजे, सरोवरामध्ये फुलासारखं फुललं पाहिजे. जो सहयोगी अजूनसुद्धा अशा विहिरीत आहे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की तो अजून पूर्णपणे सहयोगात उतरलेला नाही. तर सर्वप्रथम आपल्यामध्ये विश्वाचं जे स्वरूप आहे ते मान्य केलं पाहिजे, तरच आपण शिवतत्वाला उतरलो. हे कसं आपण बाह्यातनं मिळवू शकतो ते आपण ध्यानधारणेस समजावं. जेव्हा आपण ध्यान करतो, ध्यानाच्या वेळा लक्ष आपल्याकडे असलं पाहिजे, दुसऱ्यांच्याकडे. स्वतःकडे लक्ष देऊन बघायचं की आता कसले विचार आपल्या डोक्यात येत आहेत. माझ्या डोक्यामध्ये कोणत्या मी धारणा करून ठेवलेल्या आहेत त्या बघितल्या पाहिजे. एक तर मी अमका आहे, मी तमका आहे, मी ह्या जातीचा, मी त्या जातीचा, मी ह्या धर्माचा, त्या कर्माचा. प्रत्येकजण आपल्याला अतिशहाणा समजतो. त्यात मी आहे का, मी त्याच्यामध्ये सामील आहे का, मी कोणत्या तरी एखाद्या ग्रुपचा किंवा एखाद्या देशाचा किंवा एखाद्या लहानशा गल्लीतला एक नागरिक आहे का, की मी परमेश्वराच्या साम्राज्यातला नागरिक आहे. स्वतःकडे जेव्हा आपण लक्ष देतो ध्यानामध्ये, कारण आपला संबंध आता आत्म्याशी झाला आहे. जसाच हा प्रश्न तुम्ही स्वतःला टाकाल लगेच आत्म्याचा झोतच्या झोत तुमच्यासमोर येऊन उभा राहील आणि आश्चर्य वाटेल की नाही बा, आपण विश्वातले एक आहोत. एखाद्या लहानशा थेंबाने एक मोठ्या महासागरात मिसळावं आणि आनंदात रमावं असं का वाटू नये त्या थेंबाला. उलट त्या थेंबाचे आणखीन अणू, परमाणू होण्याकडे लक्ष का असावं त्याचं. कारण मानवामध्ये
अनेक अशा गोष्टी एकत्र झालेल्या आहेत, ज्याला आपण अहंकार म्हणतो, प्रतिअहंकार म्हणतो, मानसिक गोष्टी आहेत. ह्या सर्व गोष्टींच्यामुळे त्याची जी बुद्धी आहे किंवा त्याचं जे मन आहे ते एका प्रकारे मर्यादित झालेलं आहे. आणि त्या मर्यादा तो तोडू शकत नाही, तो समर्थ नसतो. त्याच्यामध्ये शक्ती नसते की हा मर्यादा तोडला पाहिजे. माझा समाज काय म्हणेल, माझे बाप काय म्हणतील, माझी आई काय म्हणेल. म्हणून आजच्या ह्याच्यामध्ये जे आदिशंकराचार्यांनी सांगितलं की मला आई नाही, बाप नाही, मला कोणी नाही, मी शिवतत्व आहे. म्हणजे तिथे शिवतत्वामध्ये मला मर्यादा नाही राहिलेली, अमर्याद अनंत असा मी शिव आहे. आणि जो अनंत शिव आहे त्याला ह्या अशा क्षुल्लक आणि मर्यादित करणाऱ्या गोष्टींची कोणतीही प्रकारे त्याच्याबद्दल विचारच यायला नको. पण विचार जरी आला तरी त्याबद्दल दिलगिरी वाटायला नको की मी असं का केलं नाही, मी अशा धर्माचा आहे, मी अमका. जो काही कोतेपणा आपल्यामध्ये आहे तो सगळा ह्या आपण धारणा केलेल्या गोष्टींमुळे आहे किंवा आपल्यामध्ये ज्या धारणा केलेल्या गोष्टी आहेत त्यांच्यामुळे. लहानपणापासून आता आपल्याला जर शिकवलं की कोणत्या जातीचे लोक फार वाईट असतात, मग आपल्या डोक्यात ते बसलं म्हणजे बसलं. त्यांनी मर्यादा आल्या मग कुणी काही सांगितलं तरी सुटत नाही. पण एकदा का तुमच्यामध्ये विश्व धर्म काय आणि त्याचा प्रकाश किती सुंदर आहे तो पाहिला की मग वाटतं काय मूर्खासारखं आजपर्यंत मी हा अशा मूर्खासारख्या गोष्टींमध्ये कसा विरमलो होतो, मी का घोटाळत होतो. ही जेव्हा स्थिती येते तेव्हा म्हटलं पाहिजे की आपली प्रगती उत्थानाकडे राहिलेली आहे. म्हणून सर्वप्रथम ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आत्म्याची पूर्ण जाणीव व्हायच्या आधी आपल्या बुद्धीमध्ये पूर्णपणे प्रकाश पडला पाहिजे. जे बुद्धीवर पांघरून पडलेला आहे, जो अंधार आहे तो अंधार आपल्यामधनं गेला पाहिजे. आणि त्यासाठी फक्त स्वतःकडे लक्ष नुसतं द्यायचं. आता एखादा मनुष्य अत्यंत क्रोधी आहे समजा, लहानपणापासून त्याला क्रोध येतो कारण वातावरण त्याचं असं होतं, अशा वातावरणात राहिला जिथे त्याला क्रोधी व्हावं लागलं. आपण म्हणा कोणत्या गोष्टीवरच बोजा घालतो, त्याचा स्वतःवर घेत नाही. तेव्हा असं म्हणू की त्याच्या आईने त्याला त्रास दिला किंवा वडिलांनी त्रास दिला किंवा काहीतरी झालं म्हणून तो असा झाला समजा, एक घ्या अशी गोष्ट. आता त्या क्रोधी माणसाला जर तो क्रोध अजून जास्त आहे तर अजून त्याच्या हातात आत्म्याची तलवार आलेली नाही. आणि ही आत्म्याची तलवार ही प्रेमाची आहे आणि फुलांनी गुंफलेली आहे. तर तिसरी गोष्ट लक्षात ठेवण्याची म्हणजे अशी आहे की आत्मा हा प्रेमस्वरूप आहे, निव्वळ प्रेम आहे. पण त्या प्रेमाला समजायला आपल्याला सुद्धा परत आत्मसाक्षात्कारच पाहिजे. आत्मन्यवात्मने तुष्ट आत्म्यानेच आत्म्याला जाणता येतं असं म्हणतात. म्हणजे असं आहे की जर तुम्हाला डोळे नसले तर तुम्ही स्वतःचे डोळेसुद्धा आरशात बघू शकत नाही. तसं जोपर्यंत तुम्हाला आत्म्याची ओळख झालेली नाही तोपर्यंत तुम्ही ह्या आत्म्याचं स्वरूपसुद्धा जाणू शकत नाही. आणि ह्याचं मुख्य स्वरूप म्हणजे की हा नुसता प्रेमाचा पुंज आहे, प्रेम आहे. पण ह्या प्रेमाला आपण जसं जाणतो तसं प्रेम नव्हे. त्या प्रेमामध्ये लालसा नाही, कोणत्याही तऱ्हेची उद्दामता नाही आहे किंवा त्या प्रेमाला कोणतीही इच्छा राहत नाही. हे प्रेम सतत वाहत राहतं आणि त्यातनं जे काही उत्तम आहे, जे हितकारी आहे, ज्याला इंग्लिशमध्ये बेनेवलन्स म्हणतात, ते घडवून आणत असतं. आणि ते घडवताना कोणत्याही तऱ्हेची दुखापत, इजा किंवा जबरदस्ती तो दुसऱ्यांवर करत नाही. ते आपोआपच घडून येतं, आपोआपच ते घटित होतं. जे आपोआप घटित होतं, जे सहज आहे, ज्याला आपण स्पॉन्टेनियस इंग्लिशमध्ये म्हणतो, ती सहज स्थिती जर तुमच्यात आली आणि आपोआपच त्या प्रेमाची शक्ती जर वाहत सुटली तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की या प्रेमाच्या शक्तीने सर्व कार्य होतं, तुम्ही काहीही करायला नको. पण फक्त त्याच्यामध्ये
हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण ज्याला प्रेम म्हणतो ते कोणत्या प्रकारचं आहे. पहिल्यांदा निरपेक्षता पाहिजे. आता एक लहानशी गोष्ट, समजा आम्ही अमेरिकेहून साड्या घेऊन आलो. कुणाला सांगितलं का हो तुम्ही असं करा, आम्ही इतक्या आणल्या आहेत 11 साड्या, आता 11 लेडीज शोधून काढा. तर एक आपली आई, एक आपली बहीण, एक मुलगी आणि एक आमची बहिणी, असं करून सगळे नातलग त्यांनी जोडून आणून ठेवून दिले माझ्यासमोर. असं का म्हटलं, अहो निदान आडनाव तरी वेगळं असलेलं बरं असेल. तुम्ही एकदम एकाच आडनावाची 11 माणसं कशी उभी केली. अहो पण मात्र ते असं आहे ना की मी त्यांना ओळखतो ते मला माहिती आहे. असं का म्हणजे तुम्ही सहयोगी आहात ना, मग तुम्ही इतरांना ओळखत कसे नाही. मग आता दुसरं कोणातरी बोलवा. त्यांनी अशी 4 नावं आणली म्हणजे मी बुचकळ्यात पडले की आता करायचं तर काय करायचं. तेव्हा ज्या प्रेमाला निरपेक्षित आहे. आता हे निरपेक्ष प्रेम कसं असतं, जिथे माझी भावना तुटते, माझं घर, माझा मुलगा, माझा भाऊ, माझी बायको, ही जिथे भावना राहिली तिथे निरपेक्षता नाही. अर्थात प्रत्येकाशी तुमचा जसा संबंध आहे तो संबंध आहे, पण त्या ठिकाणी चिकटलं नाही पाहिजे. मी पुष्कळदा उदाहरण देते की जेव्हा जमिनीतनं शक्ती निघते आणि ती एखाद्या झाडात वावरते, त्यावेळेला जर समजा ती जाऊन एखाद्या फुलात जाऊन अडकली तर ते झाड तर मरून जाणारच, पण ते फुले मरून जाणार. तेव्हा ही निरपेक्षता ही सगळीकडे वाहते, ज्याला जे पाहिजे ते देत आहे. आता ही बघा, आपल्या इथे बसलात तुम्ही, इथे सगळ्या तऱ्हेची ही वीजशक्ती, इलेक्ट्रिसिटी येत आहे. त्यांनी काही तर लहान लहान दिवे लावलेत, काही मोठे दिवे लावलेत, काही तिकडे फोटोग्राफ चालले आहेत, इकडे हे मी बोलते आहे ते माझं भाषण ते उचलत आहेत, सगळीकडे पंखे चालले आहेत. बघा कितीतरी कामं करत आहेत, ज्याला ज्याची गरज आहे त्याला करतात. पण ती कोणाला चिकटू नये का, ती शक्ती चिकटू नये. पण जेव्हा जिवंतपणा येतो माणसाला तेव्हा तो चिकटायला लागतो. आणि मनुष्य झाला म्हणजे अति चिकट होतो, फारच चिकट. म्हणजे मी कधी कधी म्हणते की माणसाला चिकू म्हटलं पाहिजे, कारण चिकू शब्द बरोबर शोभतो त्याला. प्रत्येक गोष्टीला चिकटायचं, काही असलं की चिकटायचं. आणि हे चिकटणंच आहे ते शक्तीला ओढून घेतं आणि त्याला विद्रूप करून टाकतं. मग सुरुवातीला माझा मुलगा, मग शेवटी माताजी आता ह्या मुलापासून मला कसं तर सोडवा, मला फार छळतोय. म्हणजे त्याचे इलाज होतच जातात, असं नाही की त्याचे इलाज नाही होत. म्हणून हे लक्षात ठेवलं पाहिजे की निरपेक्षता माणसामध्ये असायला पाहिजे. निरपेक्षतेमध्ये मनुष्याने प्रेम केलं पाहिजे. आपली मुलगी आहे, मुलगा आहे, ठीक आहे, तुमची जबाबदारी आहे ती पूर्ण करायची, पण त्याच्यात अपेक्षा नको, पहिली गोष्ट. आणि दुसरं हे माझं आहे म्हणून करायचं असं नाही. उद्या जर तुमच्या दारी दुसरी एखादी मुलगी आली तर तिच्यावर सुद्धा तितकंच प्रेम करता आलं पाहिजे, तर तुम्ही निरपेक्ष आहात. म्हणजे सुरुवात. पण जी विश्वावरती प्रेमाची पाखर घालावी लागते, त्याच्यात जो आनंद आहे तो म्हणजे परमेश्वरालाच विचारला पाहिजे की किती आनंद आहे त्याच्यामध्ये. जर परमेश्वराने आपल्यावर जर प्रेम केलं नसतं तर त्यांनी सृष्टीच रचली नसती. अहो डोकंदुखी आहे. सृष्टी रचा, मग त्यात माणसं तयार करा, ते तुम्हाला मारायला उठतात, वेड्यासारखे वागतात, परत तुम्ही त्यांना ठीक करा, मग त्यांना रिअलायझेशन द्या, मग त्यांना आत्मसाक्षात्कार द्या, आणि तरी ते वेड्यासारखे इकडे तिकडे धावतच असतात. मग कसं तरी त्यांना बोटीत बसवा, जबरदस्ती बांधून ठेवा, तरीसुद्धा त्याचं डोकं इकडे तिकडे चाललेलं आहे. पण ते निरपेक्ष असल्यामुळे सगळा खेळ आहे, निरपेक्ष आहे. फक्त एकच की परमेश्वर हा प्रेमाची भक्ती करत असतो, प्रेमाच्या आनंदात मी प्रेम करतो हाच त्याचा आनंद. आणि त्या प्रेमातच तो राहतो. त्याला हा विचार येत नाही की ह्याने दुसऱ्याने मला मारलं की मला काय म्हटलं की काय. बाबा माझं तुझ्यावर प्रेम आहे, तू काही कर, मला माझं तुझ्यावर प्रेम आहे. ही परमेश्वराची प्रवृत्ती आहे. आणि तीच प्रवृत्ती जेव्हा एका सहयोगात येते तेव्हा मी त्याला निरपेक्षता म्हणते. पण तसं दिसत नाही, तसं दिसत. एखाद्याशी तुम्ही जर तुटकपणा वागत असले तर तसंच वागत राहणार, ते सुटत नाही. म्हणजे चिकटपणा घाला परत. एखाद्याशी तुम्ही जर चांगले वागत असला तर त्याच्याशी मात्र तुम्ही चांगले वागत राहाल, पण दुसऱ्या माणसाशी तसंच वागत राहाल. समजा जर 2 भावांचं बिनसलं असलं, ते सहयोगात येतात तरी आपापसात बोलताना मात्र
एक दुसऱ्यांना तशाच रीतीने बोलतील जसं एक भावाशी दुसरा भाव बोलतो. मग तुम्ही सहयोगात कशाला आले? आत्म्याला मिळवायला. आत्मा म्हणजे काय? आत्मा म्हणजे प्रेम करणारा तुमच्यातला स्रोत. मग त्याला स्वीकार्य केलं पाहिजे, त्याच्या आनंदात उतरलं पाहिजे, त्याला आपल्यामध्ये अशा रीतीने घेतलं पाहिजे की हे माझं सर्वस्व जे आहे ते फक्त त्या आत्म्याच्या प्रेमाच्या भक्तीसाठी. त्या आत्म्याला जी भक्ती करायची प्रेमाची ती करू देत. मला काय, हे माझं शरीर आहे, बुद्धी हे काय नाही, फक्त त्या आत्म्याची जी भक्ती आहे ती मला बघू दे, त्याचा मला आनंद उचलू दे. तेव्हा सगळ्यात मुख्य आज सांगायचं म्हणजे असं की आपण प्रेमाच्या दरबारात बसलो आहोत. हा प्रेमाचा दरबार. द्वेष, राग, लोभ, मोह हे सगळे एकच प्रकार आहेत. कोणाला कोणी आवडतं म्हणून किंवा कोणाला कोणी आवडत नाही म्हणून काही त्याच्यामध्ये फरक मला दिसत नाही. दोन्ही एकच गोष्टी आहेत. फक्त एवढंच आहे की एक दिसाला बरं दिसतं, दुसरं दिसाला वाईट दिसतं, पण दोन्ही प्रकार एकच आहे. प्रेम हे निरपेक्ष असायला पाहिजे. दुसरी गोष्ट की प्रेमामध्ये गोडवा असला पाहिजे. कोणी एक दोनात थप्पड दोन थोबाडा द्यायची, थोबाडा देऊन मग म्हणायचं हे बघ माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून मी तुला मारलं. कबूल? म्हणजे लोकांनी म्हणायचं असं कसं नाही, मी प्रेमात मारलं तुला. आणि काही काही पद्धत असते की आता कुणाला जर भेटायला गेले तर जोपर्यंत हातातनं अर्धा शेर वजन नाही काढणार तोपर्यंत ते हातच शेक करत राहतील तुमचं. वाटतं हे काय भेटायची पद्धत झाली. आणि हृदयात काहीच नाही, वरपांगीपण. त्या वरपांगीपणामुळे अगदी तुमचे म्हणजे हात धरून अगदी हलवतील, वा वा काय भेट झाली, अमुक झालं तमुक झालं. तुम्हाला वाटतं कधी हात सुटून कधी नाही. पण हृदयात काय? हृदयात प्रेम पाहिजे, हृदयापासून प्रेम पाहिजे, हृदयातून व्हायला पाहिजे. तसं होत नाही वरपांगी. आणि ह्या वरपांगी प्रेमाने मनुष्याला कधी कधी अशी भूल पडते की मी किती चांगला मनुष्य, मी किती प्रेमळ आहे आणि मी सगळ्यांशी फार प्रेमळपणाने वागतो. कारण बिझनेस आहे ना त्याचा, मग चांगलं वागलंच पाहिजे. पण प्रेमामध्ये मनुष्य अत्यंत गोड असतो, आतून बाहेरून, आतून आणि बाहेरून. कडू नसतो. त्याचा कडूपणा सुद्धा गोड लागायला लागतो, असा तो गोड असतो. जोपर्यंत तो गोडवा सहज योगांच्या मध्ये येणार नाही तोपर्यंत तुम्हाला मानायला कोण तयार होईल? अहो असे लेक्चर देणारे, भाषण देणारे, आणखी लोकांना बाता सांगणारे पुष्कळ आहेत आपल्या देशात. तर अगदी पेव फुटलं या लोकांचं, गल्लोगल्ली बसले आहेत. तुम्हाला पाहिजे तर वाटेल तितके पुण्याला सुद्धा मिळतील. पण त्याने काय तृप्ती होते का आपली? सगळं खोटं आहे ते, वरपांगी. तेव्हा हृदयातनं प्रेम यायला पाहिजे. आता सगळ्यांचं असं पुष्कळ आम्हाला पत्र येतं की माताजी आमच्या हृदयातनं प्रेम वाहू द्या. आता मी कसं करू ते? अहो तुम्ही हृदय उघडा की. आता हृदय कसं उघडायचं एवढं मी सांगते. हृदय कसं उघडायचं? सर्वप्रथम एक लहानशा गोष्टीवरनं सुरू करायचं. आधी लिस्ट करायची की कोणत्या कोणत्या लोकांवर माझं प्रेम आहे आणि कोणत्या कोणत्या लोकांबद्दल मला द्वेष आहे. पहिल्यांदा मग ज्यांच्यावर मला द्वेष आहे त्यांना प्रेमपत्र लिहायचे. फार कठीण काम, फारच कठीण. त्यांना लिहायचं की हे बघा मला तुमची फार आठवण येते, कारण तुम्ही किती थोर आहात. नसले तरी चालतील पण म्हणायला काय हरकत नाही. आणि मला फार बरं वाटेल तर तुम्ही माझ्या पत्राचं उत्तर पाठवाल तर करून बघा जमतं का. कारण आत्म्याने तुम्हाला समर्थ केलेलं आहे, समर्थ केलं आहे. पण वरपांगीपणाने नाही. त्याला असं नाही वाटलं पाहिजे की वा चांगलं पत्र आलं ना, आता उद्या काहीतरी मागणी येणार. हे पहिलं पत्र म्हणजे इंट्रोडक्शन असणार यांचं. तेव्हा मनापासून हृदयापासून एक प्रेमपूर्वक पत्र पाठवायचं अशा लोकांना ज्यांच्याबद्दल आपल्याला अत्यंत द्वेष वाटतो, वाईट वाटतं, पण सहयोगी आहे. पहिल्यांदा सहयोगावर सुरू करायचं. सहयोगी असले पाहिजेत पहिली गोष्ट.
तुम्हाला आश्चर्य वाटेल की जेव्हा तुम्ही पत्र लिहू लागाल तर परत तो जो राग आहे तो कुठेतरी येणारच. एखादं त्याच्यामध्ये असं वाक्य येईलच की ज्याच्यातनं तुमचा तो जो राग आहे तो झळकेल. मग परत दुसरं लिहावं, मग तिसरं लिहावं. करता करता जर 100 पत्र लिहिली तर एक पत्र असं निघेलच ज्याच्यामध्ये हा राग निघून गेलेला असेल. ज्या माणसावरती आपला राग आहे तिकडे आपण हृदय उघडून पाहिलं पाहिजे. त्याने जे केलं ते आपणही करतो, केलं आहे ना, मग कशाला त्याच्या रागवायचं. तो जर अशा रीतीने वागला आहे तर मी तशा रीतीने वागणार नाही. आणि खरोखर ते प्रेम करून पाहिलं पाहिजे. आता आपल्या देशातले अनेक प्रश्न एवढ्यासाठी आहेत कारण आपलं खरोखर प्रेमाची कल्पना आणि व्याख्यान आहे आपलं. मुख्य आता बायकांचा जो प्रश्न आहे, नारी लोकांचा, म्हणजे 2च तऱ्हेच्या बायका आपल्या देशात आहेत. तिसरी तरा मला दिसत नाही, दिसली तर फार बरं होईल. एक म्हणजे ही की जबरदस्त आणि दुसरी म्हणजे सहन करणारी. मध्ये मत काही नसतं. एक तर जबरदस्त असली तर ती डोक्यावर बसणार आणि नसली तर पायाखाली तोडवली जाणार. म्हणजे जमलं तर सूत नाही तर भूत. अधोमत नसतात. त्यामुळे काय आहे की एकंदर समाज अत्यंत विक्षिप्त झालेला आणि तो जी बाई सहन करते तिचाच गळा घोटत जाणार आणि जी जबरदस्त असते तिच्या पायाखाली जातात. त्यामुळे तुम्ही अजाणता एका फार मोठ्या महान पापामध्ये पडत आहात. आणि ते पाप म्हणजे असं की एक दुसऱ्या सहनशील बाईला अशा रीतीने त्रास देणं हे परमेश्वराला कधीही मान्य होणार नाही. अनेक असे प्रश्न आहेत आपल्याकडे. आता समजा जातीपाती आहेत, त्याच्यामध्ये उच्च नीच आहे, गरीब श्रीमंत, हे प्रश्न आहेत. हे सगळं प्रश्न मिटवण्यासाठी पहिल्यांदा आपल्यामध्ये प्रेम किती आहे ते पाहिलं पाहिजे. अहो, या प्रेमाची आखाणी अनेक अवतरणांनी केलेली आहे. त्या मुलाला काही अस्वस्थ आहे, जरा उठवायला सारखा अस्वस्थ आहे, बाहेर पाठवून द्या. अस्वस्थ आहे, त्याला जरा बरं नाही मला वाटतं. सो त्याला काहीतरी आहे मला वाटतं, बाधा वगैरे थोडीशी. तो अस्वस्थ आहे, माझ्यासमोर बसू शकत नाही. होतं तसं, आरामात घेऊन जा, काही घाई नाही. तर ह्या प्रेमाची जी पाखर आहे ती किती लोकांवर आपण घालू शकतो, किती लोकांसाठी आपल्या हृदयामध्ये कळकळ आहे, किती लोकांबद्दल आपल्याला खरोखर प्रेम वाटतं. परवा मी मुंबईला लोकांना प्रश्न विचारला. म्हटलं पुरुषांना फार अगदी असते की आम्ही फार मित्रता आमची फार घनी असते बायकांच्या मनाने. तर मी विचारलं का हो तुमचे मित्र कोण? तर ते म्हणाले की हे गृहस्थ आहेत ते माझे मित्र आहेत. अहो काही नाही म्हटलं, खोटी गोष्ट आहे. आता मोटारीत येताना तुमच्या विरुद्ध खूप सांगत होते मला. तुमचे कसे मित्र हे? तर ती मित्रता, आपापसातली जी मित्रता आहे ज्याच्यामध्ये माणसाला एक दुसऱ्याचं वैगुण्य दिसत नाही, चांगुलपणा दिसतो, तो वाढवत गेला म्हणजे तुमचं हृदय वाढत आहे. दुसरं म्हणजे दानत, ज्याला दानत म्हणतात. दानत म्हणजे देण्याची शक्ती असायला पाहिजे. तुमच्या आईबद्दल तर प्रसिद्धच आहे, तिला भयंकर दानत आहे. पण तुम्ही दानत करून बघा. समजा तुमच्याजवळ जर 5 साड्या आहेत आणि एखाद्या बाईजवळ कमी असली, एखादी तिला देऊन बघा. तुम्हाला 100 साडी नेसण्याचं सौख्य मिळणार आहे जर तुमचं हृदय उघडं असलं तर. दानत असायला पाहिजे, देण्याची शक्ती असायला पाहिजे. देत सुटायचं. हे घे, तुला हवं ना हे घे, तुला ते हवं ना ते घे. दानत असायला पाहिजे. ही दानत सहयोगात आधी सुरू होते. आपल्या पूजनात मी पाहिले लोकांचं हृदय उघडायला लागलं म्हणजे मग माताजी तुमच्यासाठी मुद्दामून मी खीर करून आणली, आता मी खाऊ अथवा न खाऊ, मी मुद्दामून तुमच्यासाठी पुरणपोळी करून आणली, तर ती सुरुवात झाली. पण तुम्ही ती पुरणपोळी जर एखाद्या सहयोगासाठी केली तर मला जास्त आनंद होईल. आपापसात जर तुम्ही ते प्रेम वाटून घेतलं तर मला त्यांनी जास्त आनंद होईल, फार आनंद होईल. जर तुम्ही एखाद्या सहयोगाविषयी येऊन चांगलं सांगितलं मला फार आनंद होईल. आणि जर तुम्ही वाखाणणी केली की हा मनुष्य काय भारीचा मनुष्य आहे, त्याने मला फारच आनंद होतो. हां, जर तुमचं चुकलं असेल तर सांगेन मी की नाही जरा तुम्ही सांभाळून राहा. पण बहुतेक असं मी पाहिलं आहे की असे अद्भुत क्षण फार कमी येतात मला.
आणि जेव्हा लोक एक दुसऱ्याची मित्रता, एक दुसऱ्यांचं चांगलं सांगतात, एक दुसऱ्यांमध्ये रममाण करतात, त्यांचा आनंद उचलतात, तेव्हा वाटतं की आता प्रेमाचं सुरू झालं साम्राज्य. आणि हे प्रेमाचं अजून आपण वापरलेलं नाही आहे, हे साम्राज्य आपण अजून जाणून घेतलेलं नाही आहे, ह्याची शक्ती अजून आपण मानलेली नाही आहे, तिची किती प्रचंड क्रियाशीलता आहे तिकडे आपलं लक्ष नाही. इतका त्याच्यामध्ये जोर आहे की सगळे तुमचे जेवढे काही मोठमोठाले आज साम्राज्य दिसतात, मोठमोठाले तुम्ही ॲटम बॉम्ब वगैरे तरून केलेले आहेत, जे काही तुम्ही द्वेषावर उभारलेले ते एकदम हाणून पडणार, एकदम जमिनीवर जमीनदोस्त होऊन जातील ते. पण ती वापरता आली पाहिजे, तिची जाणीव झाली पाहिजे की मी प्रेमाचा पुजारी आहे, मी प्रेमात आहे, मला राग द्वेष लोभ वगैरे काही माहीत नाही, मी फक्त प्रेमाचा पुजारी, मला भक्ती फक्त प्रेमाची करायची, असं आमच्या आईने सांगितलं. तिने त्या भक्तीत आम्हाला स्वतःशी जोडून घेतलं आहे आणि आम्ही तीच भक्ती दुसऱ्यांशी करणार. मग कोण जात नाही, कोण पात नाही, कोण कुठला नाही, कोण काय. द्वेषामध्ये मनुष्य एखादं वैगुण्य बघून त्याच्यावर डोकं जमून बसून जातं, पण प्रेमामध्ये एखादं गुण, एखादा विशेष आनंददायी क्षण आठवावा. कसं चांगलं बोलले होते बरं त्या दिवशी ते. मग त्याच्यावर बांधावी आपली इमारत, हृदयाची इमारत बांधायची. कसं बरं? प्रेमाने बोले. किती बरं वाटलं नाही का? ती कसंच अलगद येऊन त्यांनी असं म्हटलं. पण तुम्ही जर कुणाला काटून बोलाल ते कधीच तुमच्यासाठी चांगला विचार ठेवू शकत नाही. आपल्या लक्षात कसं येत नाही की आम्ही जर दुसऱ्यांशी वाईट बोललो तर तो आमच्याबद्दल वाईट बोलणारच. तो कशा चांगलं बोलणार? तो काय म्हणेल, वा वा काय चांगलं आहे आणि मला 4 शिव्या घातल्या. असं होऊ शकतं का? साध्या सहज आपल्या शहाणपणात सुद्धा मनुष्याने समजलं पाहिजे की आपण दुसऱ्याच्या विरुद्ध जर इतकं भाडभाड बोललो तर तो मनुष्य काय तुमच्या गळ्यात येऊन हार घालणार आहे? तेव्हा हृदय उघडताना एवढं लक्षात ठेवलं पाहिजे की ह्या माणसाला आपण आपल्या हृदयामध्ये स्थान दिलेलं आहे. आता ह्या हृदयामध्ये प्रेमाची शक्ती आहे, ती शुद्धीकरण करते, ती पवित्र करते, ती ह्या माणसाला पवित्र करेल. त्याच्यावर सोडून द्यायचं. आता तोच कदाचित तुम्हाला त्रास देईल थोडासा, प्रयत्न करावा. प्रयत्न करायला काही कठीण काम नाही. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, तुम्हाला असं वाटेल की आपण सर्व विश्वा एवढे झालो की काय. लहानपणी नेहमी मला वाटायचं की हे विश्वाचं कार्य करायचं आहे, कसं काय होणार, माझी भेट लोकांशी कशी होईल. तर एकदम माझं हृदय असं वाटायचं की खूप मोठं होत चालेल, त्यात सगळे समावत चालेल. इतका आनंद वाटायचा त्या गोष्टीने. त्यावेळेला नुसतं चित्र बघत असे मी, पण आज ते साक्षात दिसतंय समोर. जागोजागी हजारो सहयोगी बसलेले आहेत, त्या प्रेमाच्या ह्याच्यात स्नात होते. तसंच प्रेम तुम्ही सगळ्यांना द्यावं. आणि आजचा जो विशेष कार्यक्रम आहे शिवपूजेचा, त्यात हृदयामध्ये एक विचार ठेवावा की आजपासून मी प्रेमाची भक्ती करणार आहे. आईने सांगितलं आहे प्रेमाची मी भक्ती करणार, प्रेमच करणार. आणि ते करून जरी थोडासा त्रास झाला तरी ती तपस्विता आहे, ती सहन करीन. पण मी प्रेम करीन, साऱ्या जगावर प्रेम करीन आणि निरपेक्षतेने ते प्रेम करणार आहे. लहानशा कूपमंडूकासारखं फक्त आपले माझं माझी करणार नाही, पण सगळ्यांच्यासाठी जे होईल ते मी प्रेमाने करेन. मग लोक लाथाडतील, कदाचित काही बोलतीलसुद्धा, माझं तसं केलं पुष्कळ. पण प्रेमाची शक्ती फार जबरदस्त असते हे जाणून त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवून त्या भक्तीने ते केलं पाहिजे. असो, आता पूजेची वेळ झालेली आहे. आता मी पुण्यालाच वास्तव्य करायचं ठरवलेलं आहे आणि आज शिवपूजा इथे करून सर्व विश्वात भारत म्हणजे ही योगभूमी आहे आणि महाराष्ट्र पवित्र भूमी आहे, कुंडलिनी साऱ्या जगाची. महाराष्ट्र म्हणजे केवढा मोठा देश आहे, त्याचं वर्णन करावं तेवढं थोडं आहे. आणि त्यात महाराष्ट्रात पुणे हे त्याचं हृदय आहे आणि ह्या ठिकाणी शिवाची आज स्थापना करायची आहे.
आणि माझं इथे वास्तव्य झाल्यावर कैलासच इथे उतरला पाहिजे अशी माझी इच्छा आहे आणि तुम्ही सर्वांनी त्यात मदत केली पाहिजे. आणि कैलासवासी जसे लोक असतात की कैलासावरती राहून अगदी थंड मनाने थंड प्रकृतीचे, तसे आपण सगळ्या सहयोगाने इथे झालं पाहिजे. लोकांना वाटलं पाहिजे की पुण्यामध्ये खरोखर साम्राज्य कैलासासारखं श्री सदाशिवाचं आहे. अशीच सगळ्यांच्याकडनं अपेक्षा करून मी इथे वास्तव्य करायचं ठरवलं आणि सगळ्यांनी माझी कृपा करून मदत करावी. सुरुवातीला आमले आले नाही का? कोण आले? किती मोदी तुम्ही उभे राहा. दामले आलेत का मुंबई? नाही आले वाटतं. बरं तुम्ही आता मोदीला अच्छा या. No, let it be there. So she can really this man. So if she wants to speak, she can. I'm all right. They will need. तुम्ही घ्या ना. मला ठीक आहे. मला नको. I don't need. तिथे आणखी नाही घ्या. पण आता असं करा की कोणाला तरी इथे बाईक आल्या तरी टाकू. अहो इकडे आता तिकडे बसू आपण तिथे येणं द्यायला अडचण आहे. आम्ही इथे बसावं. हो जी सर. आपण तिकडे बसू. एक एक दोन दोन
17 मुलं होती समोर बसले तेवढी मुलं बास आहे